सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। माझ्या 75च्या निमित्ताने आपण आधारवड या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज आपण आयोजित केलेला आहे। मला एक कौतुक वाटतं की मी निवृत्त माणूस आहे आणि निवृत्त माणसासाठी आपण सर्वजण आलेले आहात, कारण त्याच्याकडनं आता घ्यायचं काही राहिलेलं नसतं, त्याच्या हातात काही सत्ता नसते। ही आधारवड ज्यावेळेला काढायचं ठरलं तर मला वाटलं, मी फारसा अनुकूल नव्हतो, पण कारण मला असं फारसं कौतुक करून घेणं किंवा फार आपला गवगवा करून घेणं फारसं रुचत नाही। पण शेवटी मी असा विचार केला की मुलांच्या भावना आहेत त्या कुठेतरी व्यक्त होत आहेत, म्हणून मी तयार झालो। ज्यावेळेला हे माझ्याकडं सुरुवातीला प्राथमिक अवस्थेमध्ये आलं त्यावेळेला प्राध्यापिका डॉक्टर सेनई यांच्याकडे म्हणलं, बघा मॅडम जरा पुण्यात फिरणार आहे मी। सेनई सरांनाही म्हणलं, बघा जरा काही ठीक आहे ना, हे मुलांच्या भावना महत्त्वाच्या आहेत। शेवटी कसं आहे, आम्ही आमच्या गावी गेलो की कवा आला म्हणतात, कवा आला म्हणजे फार प्रेमाने बरं वाटतं आम्हाला, आत्ताच आलो। पण मग ते त्यापेक्षा थोडंसं आपण मला आता ताळमेळ काढूया, थोडा मराठवाडा थोडं पुणे असं काही मार्ग काढून आपण मध्यम मार्गातून छान आहे असं कुणी म्हणावं, कारण तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत। जसं मगाशी कुणी तर म्हणालं की ऱ्हस्व-दीर्घापेक्षा तुमच्या मनातल्या भावना महत्त्वाच्या आहेत आणि त्या 25 वर्ष टिकून राहतात, ह्याचं मला कौतुक वाटतं। मी एका काळी विद्यार्थी वसतिगृहात होतो, तुम्ही माझं काहीतरी काम केलं, माझं काम झालं, मी मोठा झालो, आता झालं तुमचा माझा काही, भलं तुमची माझी भेट होत नसेल, पण तुमच्या मनामध्ये संस्थेविषयी, संस्थेने केलेल्या मदतीविषयी कृतज्ञता भाव आहे, याचा मला खूप आनंद होतो हे लक्षात घ्या। आणि आत्ता उल्लेख जो झाला की मी मदत केली, काही केसेस सांगतो मी तुम्हाला की तसं आता एक राम शिंदेचं उदाहरण आहे। हा राम शिंदे म्हणजे उस्मानाबादकडचा, म्हणजे आत्ताचा धाराशिव, खेड्यातला मुलगा, आई छोटं मोठं काम करणारे, पुण्यात आला आणि काही मी त्याला प्रवेश वगैरे दिला। महिना 2 महिने म्हणाले नाही ना आता निघालो गावी। म्हणजे काय झालं रे, नाही नाही करमत नाही तर काय खायची सोय नाही वगैरे वगैरे। अरे म्हणलं असं करू नये, तुझी आई छोटं मोठं काम करते, तू शिकलास मोठा झालास तर तुझ्या आईलाही काहीतरी मदत होईल, म्हणून त्याचं कसं तरी मन वळवलं। मग तो मला वाटतं पत्रकारितेचा त्याने कोर्स केला, धडपड्या होता, मला कळत होतं हा धडपड्या आहे। मग त्याची जी सोय केली सगळी, त्याला मी थोडंसं अर्न अँड लर्नमध्ये काम दिलं, म्हणजे काम करता करता शिकला तो, पुण्याच्या वातावरणामध्ये रुळला आणि आता झी न्यूजसारख्या ठिकाणी तो भारतीय स्तरावर काम करतो। तो पंतप्रधान असो की कुठल्या सेंट्रल मिनिस्टर असो, त्याची अपॉइंटमेंट त्याला मिळते किंवा ते त्यांची अपॉइंटमेंट घेतात काही अनेक मिनिस्टर्स। एवढा मोठा माणूस झाला म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय होता की त्या क्षणी तर तो जर गेला असता तर त्याचं काय झालं असतं, हा यातला महत्त्वाचा मुद्दा। किंवा एक नांदेडचा मुलगा आला, त्याला प्रवेश दिला कॉमर्सला, त्याचा मेरिटवर प्रवेश मिळाला आणि वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही। तो आला आणि 3-4 दिवसांनी म्हणाला, मी जे काही फी भरलेली आहे 4-5 हजार रुपये, अर्ज घेऊन आला आणि म्हणाला की माझी आता परत द्या। म्हटलं का रे परत का? नाही आता गावाकडे जायची तर राहायची सोय होत नाही, जेवायची सोय होत नाही, मला नाही राहायचं। म्हणजे तो माझ्याकडे कशाला आला, पैसे परत मागायला आला। मग आता दुसरं कोणी असं तर मी काय म्हणालं, तर प्रिन्सिपल प्लीज रिफंड इज डिपॉझिट फी ॲज पर नॉर्म्स फीज असं काहीतरी म्हणून लिहिलं असतं, पण मी तसं नाही हे केलं। म्हटलं हा परत का जातो, म्हटलं लोकांना ॲडमिशन मिळत नाही, मिळालं तर परत का जातो? नाही माझं इथं काही रांकेला लागेल असं वाटत नाही। पण म्हणजे तुला काय केलं तर रांकेला, तू कसा राहशील? नाही तू माझी राहायची सोय करा, माझी जेवायची सोय करा, मग राहतो। मग मी त्याला राहायची सोय केली, विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये पैसे भरले आणि त्याची राहायची सोय केली, जेवायची सोय केली आणि आता त्याचं एज्युकेशन कंटिन्यू आहे। आता हा कदाचित समजा त्याला जाऊ दिला असतं, त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला असता सांगता येत नाही, पण त्याची काळजी मलाच,
म्हणजे ह्याला जाऊ दे नाही गावाकडे. मग गावाकडे गेलं तर काय आहे, आई वडील काय करणार आहे? जसं मी शिंदेचं सांगितलं की त्याची आई छोटं मोठं काम करणारी आई जाऊन काय करणार होता. आणि मी हे करत असताना एक विचार त्या मुलाचा करायचो नाही. त्याच्या घरचे आई वडील शेतामध्ये तर कुठेतरी कष्ट करतायत, मजुरी करतायत. हा शिकला तर घरी हा काहीतरी थोडं बहुत मदत करेल, त्याचं घर सुधारेल, ही पाठीमागची भावना असायची माझी. अनेक वसतिगृहामध्ये मुलं राहत असताना ज्यावेळेला काही थोडंसं एक गैरातीपणा करत असतील तर मी त्यांना सांभाळून बोलत असे, अरे तुम्ही पुण्यात कशासाठी आला? आईवडिलांनी तुमच्या त्या पोटाला चिमटा काढून तुम्हाला इथं पैसे पाठवतात, वेळेत मनी ऑर्डर येत नाही, आणि तुम्ही अभ्यास केला तर ठीक आहे, नाही तर 3 वर्षाचा कोर्स 5 वर्षात केला आणि गावाकडे गेला तर काय पदरात पडणार आहे? ते तुम्हाला पाठवतात, तुम्ही काहीतरी मोठं व्हाल आणि जेणेकरून आमचे प्रश्न सुटतील. त्यांची ही अपेक्षा नसते तुम्ही आम्हाला मदत करावी, काहीतरी द्यावं, की तुम्ही गावाकडे येऊन गावात फिरण्यापेक्षा आणि काही न करण्यापेक्षा तुम्ही गावात तिथं शिकलात, नोकरीला लागलात, तर आम्हाला एवढंच ऐकायचं आहे, आमचा मुलगा किंवा आमची मुलगी पुण्याला गेली, शिकली, नोकरीला लागली आणि आमचं गावामध्ये आता वजन आहे किंवा लोक आम्हाला चांगलं म्हणतात, तुम्ही आम्हाला नाही मदत केली तरी चालेल, ही माफक अपेक्षा आहे. म्हणून अनेक वेळेला मी मुलांशी बोलायचो तसं. असे अनेक प्रसंग आहेत, लक्षात घ्या. आता कामखेडकर आलेलं नाही आहे, त्याला ILSला प्रवेश मिळाला आणि आपल्या गावाकडचा तो संदूक तुम्हाला माहीत आहे, तो आला 2-4 दिवसांनी म्हणाला मी निघालो गावी. का रे काय झालं? नाही बाबा म्हणले या गावी. काय करणारच गाव? नाही मी पानपट्टी टाकणार. का रे तू म्हणलं इथं शिक्षण लॉला मिळालेलं हे सोडून पानपट्टी जाऊन काय करणार आहेस तू म्हणलं, आणि त्या पानपट्टीवर कुठे चालतं का रे, काय आयुष्य बनणार आहे का? मग नाही, मग त्याच्या ज्या काही अडीअडचणी असतील आर्थिक सोडवल्या, तो पास झाला चांगल्या मार्काने. मध्ये आता आला की येतो 7-8 पोलीस घेऊन येतो आणि मग ते काहीतरी MBA होतात, BBA होतात, कुठेतरी नोकऱ्या लागतात आणि मग काहीतरी सांगायला येतात, सर मी आता त्या अमक्या ठिकाणी आहे आता आणि मला आता पगार 50,000 झालाय, 60,000. अरे म्हणलं त्या फीचं काय असतात, मला हे काय सर आता देऊ. पण मला फीची त्याच्या काही अपेक्षा नव्हती. ती मुलं शिकावी ही बरं. हे सगळं मी काय करू शकलो, मला संस्थेचे आभार मानायला पाहिजे. मी अनेक मुलांची कधी फीमुळे तो परत गेला, त्याची राहायची सोय आता इथं अनेक मुलं येतात, प्रवेश घेतात, विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये प्रवेश मिळतो, येतात म्हणतात सर 28,000 रुपये मागतात तिथे. म्हणजे कशी रे, एका टर्मची फी आहे. अरे मग भर ना. नाही माझ्याकडे काही नाही आता. तर मग मी त्याचे 28,000 रुपये चेकने भरून टाकतो. आता परवा एक मुलगी आली, म्हणाली सर माझी ते परीक्षेची फी 900 रुपये भरायची, आपल्या कॉलेजची नाही आहे, 900 रुपये भरायची. तर मग मला फी नाही आहे आणि उद्या शेवटची तारीख आहे. मी म्हणलं इतके दिवस कुठलं गाव दिवस सगळं सांगितलं, तुला कोणी पाठवलं इकडं? म्हणलं खरं सांग. नाही ते माझी एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला तुम्ही मागच्या आठवड्यात मदत केली, ती म्हणजे जा सराकडे पैसे देते. मला ह्या विश्वास, त्या मुलीने मला बरं वाटलं, तिला 900च्या ऐवजी मी 1,000 रुपये दिले आणि ते एकच सांगितलं तुम्हाला पावती आणून दाखव. दुसऱ्या दिवशी ती परीक्षाची फी भरलेली पावती आणून दाखवली. तर हा जो विश्वास आहे, तिला माझ्याकडे यावं वाटणं किंवा काही त्या मुलांना मी मदत करतोय असं वाटणं, हे अनेक वेळेला घडलेलं आहे. अनेक वेळा मुलं माझ्याकडे यायची आणि म्हणायची सर गावाकडनं मनी ऑर्डर आले नाही. बरं मग ते खानावळीत उद्यापासून मला पैसे नाही भरले तर यायचं नाही. मग मी काय करू सांग ना, ते खानावळीच्या भरण्यापर्यंत मनी ऑर्डर येईपर्यंत पैसे द्या. पण तेही मी करायचो. माझा त्यातला हेतू एकच होता की हा खानावळ नाही म्हणून गावी जाणं, त्याची परीक्षेला फी नाही म्हणून गावी जाणं, असं काही होऊ नये. आणि नेहमी माझ्या डोक्यात विचार एकच असा की त्याचे आई वडील डोक्याचा, हा काय बोलतो ह्याच्याबद्दल काही माझ्या डोक्यात असं, हा खरं बोलतोय असं समजून झालं तरी त्याचे आई वडील, तिथली परिस्थिती ही समोर असायची. आणि म्हणून काही गोष्टी घडल्या. आता लॉमध्ये जवळपास 27 ही मुलं JMFC झालेली आहेत. ह्या JMFCमध्ये काही मुलं जे आहेत त्यांना प्रवेश मिळाला, लॉला प्रवेश घेतला. मग पुन्हा काय म्हणतात 25,000 रुपये फी आहे, नियमाप्रमाणे फी आहे. तर ते आधी 5,000 रुपये भरतो म्हणतात. बरं ठीक आहे, मेरिटवर प्रवेश 5,000. पुन्हा म्हणतात नाही सर काहीच नाही बरं. मग आम्ही 4-4, 5-5 वर्षी त्यांची फी माफ करतो, LLM करायला होतो त्याला. आणि ही मुलं JMFC झाली. JMFC कुणाची आहेत?
मजुराची मुलं आहेत हो. आज आम्हाला एक आनंद होता, एक मजुराचा मुलगा डायसवर करून न्यायदानाचं काम करतो, ह्याच्यापेक्षा आनंद काय असतो. तेव्हा आम्ही त्याच्यात आनंद होतो. एक संगमनेरचा मुलगा होता, एक लक्षात घ्या, अनाथ आश्रमातला मुलगा होता. 12वीला चांगले मार्क्स होते. आम्ही त्याला 5 इयर्स लावला, प्रवेश दिला. आई नाही, वडील नाही. तो आमच्याकडे LLM झाला आणि आता माजलगावला जज, माजलगावला ना तो जज आहे माजलगावला. तर ही जी उभारणी आहे, अनेक CA झाले, CS झाले, जजेस झाले, अनेक प्राध्यापक झाले, जे मेरिटचे आहेत, चांगले आहेत, त्यांना या ठिकाणी आम्ही बोलावलं, प्राध्यापक केलं, अनेकांच्या नोकऱ्याचे, अनेकांचे प्रश्न सोडवले. आमचं धोरण एकच होतं की आपल्या संपर्कात जो जो कोणी आला त्याच्या आयुष्यातल्या जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा, त्याची वाट सुकर करायचा प्रयत्न केला. आणि दुसरं एक सगळं माझ्या सगळं भाग्यवान अशा अर्थाने मी म्हणतो स्वतःला की मॅनेजमेंटनं मला स्वातंत्र्य दिलं. कधी विचारलं नाही की तुम्ही कुणाची फी करताय, किती आले, कुणा आले, काय केलं वगैरे, ते कधी विचारलं नाही. म्हणजे हा एक विश्वास मी संपादन केला. कारण मी करतो, वैयक्तिक काही करत नाही, स्वार्थासाठी करत नाही, ही बाब त्यांना माहीत होती. त्यामुळे अनेक मुलांची फी माफ करणं, त्यांना जेवणा खाण्यासाठी किंवा त्यांच्या अनेक आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी जे काम केलं. पण मी एक अजून काय केलं, जे त्याला मदत जी केली ती त्याच्यात मी विसरून गेलो. म्हणजे काही असं लक्षात ठेवलं नाही, काही टिपण करून ठेवलेलं नाही आहे मी, या मुलांना एवढी मदत केली, त्या मुलांना तेवढी मदत केली, हे कधी केलं नाही. आणि मग आत्ता माझ्या लक्षात आलं की 25 वर्षांनी ही मुलं येत आहेत, अनेक मुलं येत आहेत आणि म्हणतात की सर आम्ही तुमच्यामुळं असं झालो. आता हा राम शिंदे मगाशी जो म्हणाला की तो एक आनंद आहे ना, किंवा कामखेडकर काय म्हणाला, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. पण कुणाच्या आयुष्यामध्ये आपण कधी येतो आणि काय प्रश्न सोडवतो एक फार वेगळे आहे, लक्षात घ्या. गावाकडच्या आपल्या अनेक मुली येतात या ठिकाणी, त्यांचे अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न आपण म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समितीच्या किंवा बाकी अनेक ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे अनेक प्रश्न आपण सोडवतो. आणि मग आता एक असं एक हे आहे की काही प्रश्न आला तर ते माझ्याकडे येतात आणि मी तुला कोणी सांगितलं की माझी मैत्रीण असे म्हणाली, माझे मित्र असे म्हणाला. आणि नेहमी एक लक्ष, शंका मी कोणाबद्दल घेतली नाही. जो येऊन मागतो ना काहीतरी असं समजायचं तो जेन्युइन आहे. कारण काय, त्याच्याकडे खिशात 500 रुपये जरी असले तर तो म्हणतो माझ्याकडे काहीच नाही. कारण का, त्याला या महिन्याभरात 500 रुपये किंवा पुढच्या महिन्यात काहीतरी लागणार, त्याच्यासाठी तो खोटं बोलत असतो. त्याच्याकडे रक्कम फार मोठी आहे असं म्हणून नाही आहे तो खोटं बोलत, त्याच्याकडे तुटपुंजे जे पैसे आहेत म्हणून तो खोटं बोलतो काही वेळेला. आणि मग शिक्षणासाठी खोटं बोलत असेल तर काय, एवढं काही त्याच्यात फार लक्ष घालायचं नाही, खोलात जायचं नाही. म्हणून ही मुलं शिकली, मुलं मोठी झाली. आणि या पुढचा जो भाग आहे या मुलांना मी आता एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्याकडे जालन्याचा एक मुलगा अनवर, मला वाटतं अन्सार म्हणून एक मुलगा होता. पुण्यामध्ये राहायचे प्रश्न होते त्याला, पण आपण त्याला 6 महिने वसतिगृहामध्ये राहायला जागा दिली. तो वयाच्या 21व्या वर्षी IAS झाला. म्हणजे त्याला ते फायनल वगैरे एक्झाम झाल्यानंतर त्याला वायवाला जायचं होतं. तर माझ्याकडे आला, प्राध्यापक तांबोळी म्हणून आमच्याकडे होते, ते घेऊन आले आणि म्हणाले की याला दिल्लीला जायचं आणि याला 5,000 रुपये पाहिजेत म्हणून. आता दिल्लीला जायला मी म्हणलं 5,000 रुपये अरे काही होत नाही रे म्हणलं. तर त्याला मी 11,000 रुपयाचा चेक दिला. 6 महिन्यांनी आला, वायवा झाली, त्याचं डिक्लेअर झाला, IAS झाला आणि 6 महिन्यांनी एक चेक घेऊन आला माझ्याकडे. सर तुम्ही मला ते 11,000 रुपयाची मदत केली, मी हे चेक घेऊन आलो. त्याला म्हणलं अरे अन्सार, हे 11,000 रुपये तुला कर्जाऊ दिलेले नाहीत. अडचणीच्या काळामध्ये एका संस्थेने तुला मदत केली. आता तू एका जबाबदार मोठ्या खुर्चीवर तू बसणार आहेस. त्या खुर्चीवरून तुला अनेक लोकांना मदत करता येणार आहे. तू आयुष्यात एकच लक्षात ठेवायचं, अडचणीच्या काळामध्ये मला कोणीतरी मदत केली, ती अडचण मी लक्षात ठेवून अनेकांना मदत करेन, हे इथं लक्षात. आयुष्यात कसा एखाद्याच्या याला टर्निंग पॉईंट मिळतो तो महत्त्वाचा भाग आहे. आता अपेक्षा काय असते समाजामध्ये, तुला जे 11,000 रुपये मिळाले किंवा तुला जे कोणी मदत केली आहे वेळेला, ती तू लक्षात ठेव आणि आयुष्यभर इतरांना मदत करायचा प्रयत्न कर. तसं तुम्ही सुद्धा ज्यांना काही मदत झाली, ही मदत कुठून आली आहे, माझी आहे का नाही,
ही समाजातून मदत आलेली आहे, ट्रस्टमधून मदत आहे. ट्रस्ट तर काय, ट्रस्ट तर समाजातच आहे ना, केवळ व्यक्तिगत मदत नाही आहे, हे लक्षात घ्या. ही समाजातली मदत आहे. आणि म्हणून समाजातली जर तुम्हाला मदत झाली असेल तर तुम्हाला इतरांना सुद्धा तुम्ही किती मदत करू शकता, हा एक फार महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही जर समजा कोणी मदत केलेली विसरले तर मग त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. मग त्याचा उल्लेख सरांनी सुद्धा केला की आपल्याला पूर्वी काही जर भोगावं लागलेलं असतं तर त्या काही गोष्टी आठवणीत राहिल्या, त्याचा वापर कसा करायचा त्याच्यावर अवलंबून असतं, लक्षात घ्या. एक तर गरिबीतून पुढं आलेला माणूस जर साहेब झाला तर तो गरीब आणि गरिबी जवळ येऊ देत नाही. एक खेड्यातला मुलगा दररोज 5 मैल शाळेत जायचं, 5 मैल यायचं, पायात चप्पल नाही, मग नंतर कॉलेजला जायचं, तिथं पेट्रोल पंपावर 25 रुपयांनी काम करायचं. मग ते लोक काय असतं, समाज काय असतो, कष्ट काय असतं, श्रम काय असतात हे लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण काही विद्यापीठामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण पास झालो, CA होण्यासाठी पुण्यात आलो की आपल्या इथं आल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला आर्थिक बाबी ह्या जमणाऱ्या नाहीत. मग इथं एक पार्ट टाईम नोकरी धरली 50 रुपयाची, त्या 50 रुपयामध्ये करायचं आणि मग M.Com केलं, त्याच्यातून पुढे लेक्चरर झालो. लेक्चरर झाल्यानंतर या ठिकाणी कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुरू झाल्यानंतर मग इथं काय कॉलेजमध्ये काहीही नव्हतं, म्हणजे बसायला खुर्ची पण नव्हती, अशी अवस्था होती. मग बाहेर मित्रमंडळींना जमा करून हे कॉलेज सुरू केलं 1986ला. 86ला सुरू केल्यानंतर कसं होतं की आधी 3 मार्कशीटवाले 4 मार्कशीटवाले लोक यायचे आणि आपलं नाव मराठवाडा. आता मराठवाड्यात 3 आणि 4 मार्कशीटवाल्याला म्हणल्यानंतर ते कॉलेज कसं काय होणार होतं. पण आम्ही प्रयत्न केला की म्हणलं ठीक आहे, 4 मार्कशीटवाले, मग पुढे 3 वाले यायला लागले, 2 वाले यायला, मग एकदा पास झालेला यायला लागला, पास क्लास का होईना एकदा यायला. असं करत करत प्रयत्न केले. त्याच कॉलेजला आता म्हणतात, प्राचार्य म्हणतात 94% ॲडमिशन बंद झाली म्हणतात. म्हणजे हे होऊ शकतं ना. त्या कॉलेजला पुणे विद्यापीठात बेस्ट कॉलेज अवॉर्ड दिला, त्याला A ग्रेड मिळाली नागनं. हे होऊ शकतं, पण कधी क्वालिटी मेंटेन केली तर. आपण टीचर्सच्या बाबत लक्षात घ्या. सबनीस सर हा तुम्हाला आणि देशमुख सरांना सांगण्यासारखा मुद्दा आहे संस्थेचा. आज सगळ्यात आपण नोकरीसाठी कुणाकडनं 1 पैसा घेतलेला नाही. 25 लाखापासून 1 कोटीपर्यंत बाहेर आहे म्हणतात, पण आपण आपल्या संस्थेनं आपण मेरिट हे केलं आणि म्हणून आपली सगळी कॉलेजेस क्वालिटीची A++ अशी आहेत. कारण क्वालिटी टीचर्स नेमतो, मेरिटवर नेमतो, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या भागातला आहे ह्याचा कधी विचार करत नाही. आपल्याकडे जर तुम्ही ते मस्टर बघितलं, त्या मस्टरवर सुरुवातीपासून सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. तर हे संस्थेनं पाळलं, हे लक्षात ठेवा. मग ते चव्हाण साहेबापासून असेल, विलासरावपासून असेल, किंवा आत्ताचे गणकी साहेब असतील, माधवराव सूर्यवंशी असतील, किशोर मुंगळे असतील, किंवा आमची सगळी कार्यकारिणी आहे, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचे सगळे लोक आहेत. हे समाजासाठी काहीतरी करावं असं धारणा असणारे लोक आहेत आणि म्हणून हे घडतं आहे, लक्षात. एक चांगल्या प्रकारचं कल्चर, एज्युकेशन कल्चर या ठिकाणी निर्माण झालं. आज आपल्या टीचर्स नसतो, वी ट्रीट दम विथ रिस्पेक्ट. टीचर्स म्हणून रिस्पेक्ट त्यांना आहे, म्हणून आम्ही त्यांना हे करतो आणि ह्या गोष्टी घडू शकल्या. तर मला असं वाटतं मी फार अधिक बोलणं आता अपेक्षित नाही, एवढंच मी सांगतो. हातून काम घडलं. मलाही असं काही वाटलं नव्हतं की हे काम मी करू शकेल, कारण एक खेड्यातला मुलगा कुठेही इथं येणार. जनरली आपली पद्धती कशी असते, नोकरी करायची, पेन्शन घ्यायचं ना आपल्या घरी बसायचं. पण मला ते कधी जमलं नाही. मी अनेक प्रकारचे उपक्रम करत राहिलो. जसं मगाशी त्या सिंधुताई सपकाळांच्या मुलांचा, अनाथ मुलांचा उल्लेख झाला, तर आम्ही 15 वर्षे तो उपक्रम चालवणार. की प्राध्यापक पंडित आहेत, गायकवाड आहेत, अशा आमच्या अनेक टीचर्स आहेत की त्यांनी हे काम केलं. पण ते काय करायचो की आमच्या मनात एकच असायचं, ह्यांची दिवाळी चांगली जावी. 15 दिवस आम्ही इथं ठेवायचो. आणि या निमित्ताने मग काय केलं आम्ही की त्या मुलांना रोज गोडधोड जेवण द्यायचं. आम्ही काय केलं, पैसे घ्यायचे नाही. देशमुख सरांना बोलवायचं, म्हणायचं तुम्ही यांच्याबरोबर जेवायला या. ते देशमुख सर जेवायला आले की दुसऱ्या दिवशी म्हणायचे मी जेवण देतो. की ते बघितल्यानंतर ते लोक जेवण द्यायचे. म्हणजे आम्हाला काहीच करावं लागत नाही. कुणी नाश्ता द्यायचं, कुणी दुपारचं जेवण द्यायचं, कुणी रात्रीचं जेवण द्यायचं.
त्यांच्याशी हजारो माणसं जोडून दिली. आणि गंमत म्हणजे आम्हाला आनंद कशात मानायचा, ते जे अनाथ मुलं मुली असायचे तर माझ्या केबिनचं दार लोटून मुली आत यायच्या, 5-6 वर्षाच्या मुली. मामा आज आम्हाला बासुंदी खायची. आता तुम्ही सांगा हे कुठं ऐकायला मिळेल? कुठला मामा, कुठल्या बादशा त्या येऊन आपल्याला जर म्हणत असतील मामा आज आम्हाला बासुंदी पाहिजे, हा विश्वास, आत्मविश्वास हा कुठे मिळणार आहे? ह्याच्यासाठी आम्ही करायचो आणि ते काम मार्गी लागलं. मध्ये आम्ही पंडित ह्या गावाकडचे फाशी पारधी मुली आणल्या. आम्ही 8-10 दिवस ते फाशी पारध्याची मुली ते ठेवली. त्यांना हे सगळे घर सगळं पुन्हा दाखवलं आणि 8 दिवसानंतर ती मुलं म्हणले आम्ही नाही जाणार गावाकडे. आता बघा की इतकं त्यांनी आयुष्यात कधी पुन्हा बघितलं नाही. कारण चांगलं खाणं असेल का काही माहीत नाही. आम्ही प्रत्येकाला सांगून कुणाला कपडे करायला लावले, कुणाला काही देणग्या द्यायला लावला. 5-10 लाख रुपये त्यांना मिळाले आणि चांगलं मार्गी लागलं त्यांच्या. हे फाशी पारध्याचे मुलं. कल्पना तर करावी, आपण एक भाषा कशी बोलतो. त्या फाशी पारध्याचे आई वडील मुलाला शाळेत जाऊ नको म्हणतात. त्याचं कारण असं की त्यांना खिसे कापायला लावतात. ते तर खिसे कापल्यानंतर समजा पकडला गेला तर त्याला फार मारत नाहीत म्हणतात. जर मोठ्या माणूस पकडला गेला त्याला बडवतात, फार मारतात. त्यामुळे छोट्या माणसाला फार मारत नाही. मग हे पोरगं आम्हाला त्याच्या मागे लावून द्यायला सोपं जातं म्हणतात. अशा ह्यातून त्या मंगेशी मुंनी ही मुलं इथं आणली होती. आम्ही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केली, लक्षात घ्या. असे अनेक उपक्रम केले आम्ही. म्हणजे शिक्षणाच्या व्यतिरिक्त असे अनेक उपक्रम केले. जसं किंवा आम्ही आमच्या ज्या अनेक संस्था, वृद्धाश्रम असतील, अनाथ आश्रम असेल, तर आमचे जवळजवळ 15-20 संस्थांशी संबंध आहेत. आमची ते सोयरेच आहेत ते असं म्हणायला हरकत नाही. कारण आम्ही त्यांच्याकडे जातो, आमची मुलं मुली प्राध्यापक जातात, त्यांना मदत करतात. माझा हेतू काय आहे की अरे समाज काय आहे, समाजातल्या अडचणी काय आहेत हे त्यांना कळावं. मुलांच्यावर ऑटोमॅटिकली जे आहे ते परिणाम होतात. अरे कसे आजी आजोबा कसे राहतात, त्यांची काय अवस्था आहे, अनाथ आश्रमातलं काय अवस्था आहे, तुम्ही जे जीवन जगतात आणि ते जीवन जगतात त्यांना कळावं, ही माझी त्या पाठीमागची भूमिका आहे. म्हणून जे आहे ते हे उपक्रम आम्ही राबवतो. असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो. तर आपल्याकडे मुलींचं वसतिगृह नाही, तर मग आम्ही तिथे काम एकत्र करत असतो. एक चांगली संस्था आहे. मग त्यांना विनंती केली की तिथे एक नवीन वसतिगृह होत आहे, तर साधारण एक 60 मुलींच्या वसतिगृहाची सोय जर झाली, एखादा मजला त्यांनी आम्हाला दिला, तर म्हणून आम्ही त्यांना जवळजवळ 2 कोटी रुपये दिले आणि साधारण 60 मुलींची आम्ही सोय केली. एरवी तर करतातच ते, पण तिथेही केली. मुलांचं वसतिगृह कमी पडतंय म्हणून तिथेही आम्ही 70-80 मुलांची सोय केली. तिथेही 2.5 कोटी रुपये दिले. म्हणजे 4-4.5 कोटी रुपये दिले. त्यांच्यावर उपकार नाही केले. आमचं त्याच्यामध्ये काय थोडंसं स्वार्थ प्रमाणात कसं आहे, ती एक चांगली संस्था आहे, ती संस्कार घडवणारी संस्था आहे. तिथं जर ही मुलं गेली, ह्या मुली गेल्या, तर एक संस्कारक्षम विद्यार्थी म्हणून बाहेर पडतील, सोय होईल, शिक्षण होईल आणि मग आपल्याला काही आहेत ह्या पैशातून करता येणार नाही, पण त्यांना दिले तर ते मार्गी लागतील, पैसे मार्गी लागतील, मुलं मुली मार्गी लागतील. या हेतूने आम्ही ते केले. म्हणजे संपर्क हे आहे आणि अशा संपर्काचा खूप मोठा अशा अनेक संस्थांची आमचे संबंध आहेत आणि हे संस्थेने आम्हाला करू दिलं, हे लक्षात घ्या. तर हा भाग महत्त्वाचा आहे, हे करता आलं. आता हे करत असताना माझी खेड्यातली भूमिका होती, वेदना होत्या. जनरली कसं होतं, 1ली ते 10वी चप्पल मिळाली नाही की मी माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याच्या पायाकडे बघायचो. आता का बघायचो पायाकडे? कारण त्याच्या पायात चप्पल आहे का नाही बघायचो. आणि पायात चप्पल, मग मला एक जण म्हणले, सर काही पोरं चप्पल बाहेर सोड. म्हणलं सोडून येऊ देणार आहे? पायात चप्पल बाहेर सोडून जरी आला आणि मला मदत मागितलं, काय आपण त्याला लाख कोटी देणार आहे? मागून मागून काय मागणार आहे? तू माझी फी अर्धी कमी करा किंवा एक करा आणि मग शिकायचं. पण हे घडलं, लक्षात घ्या. ही मुलं खूप कष्टाळू आहेत, मराठवाड्याची मुलं अनेक कष्टाळू आहेत. पण अजून आता इथं जे सध्या मुलं आहेत, जे राहणारी मुलं आहेत, त्यांना एक लक्षात घ्या, सतत लक्षात घ्या की उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी आपल्या आईवडिलाची आठवण ठेवायची.
माझं पोरगं शिकावं, मार्गी लागावं, आपल्याला जे दिवस भोगावे लागले ते म्हणजे वराला भोगावं लागू नये. आम्ही कुणाच्याकडे जे नोकऱ्या 200-400 रुपयावर केल्या, तो शिकला तर काहीतरी मार्गी लागेल, एवढीच माफक भूमिका त्या लोकांची आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही इथं येऊन काहीतरी वेगळं काही करत बसला तर तुम्हाला फसवणूक केल्यासारखं होईल, लक्षात घ्या. अनेक मुलं आपल्याकडे MPSCसाठी येतात, UPSCसाठी येतात, खूप प्रयत्न करतात, पण किती 100मध्ये एखाद्याचा किंवा 1000मध्ये एखाद्याचा नंबर लागणार आहे. म्हणजे बाकीचे प्लॅन तयार आहेत. काय होतं त्याच्यात अडचण अशी होते, MPSC UPSC करायला म्हणून येतात, 2-3 वर्ष जातात, गावाकडे आई वडील म्हणतात आमचा पोरगा MPSC करतो, UPSC करतो, हे काय होत नाही. सगळ्यांचे 1000तलं एखाद्याचं होतं. आणि मग हा गावाकडे जात नाही, कारण मग तो काय काय करायचं, गाव काय सांगायचं गावात जाऊन, अरे मग काय गाव, मग ते तिकडे म्हणताय तिकडे काय करायचं ते, ही अशी अडचण येते, लक्षात. म्हणून तुम्ही MPSC UPSC करत असताना स्वतः कुठं तर काम शोधा. आई वडिलांच्याकडून पैसे न मागवता तुम्ही स्वतः मिळवा, हे करा. आम्ही जसं केलं की नाही, 25 रुपयाची नोकरी केली, 50 केली, 100ची केली, कारण गावाकडनं येण्यासारखं काही नव्हतं. तसं तुम्ही त्यांच्यावर विसंबून न राहता तुम्ही जर काही प्रयत्न केले, तुमच्या पायावर उभं राहिलात तर काहीतरी उपयोग होईल. म्हणजे हे तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत नाही, डिप्रेशन येत नाही, लक्षात घ्या. कारण या मुलांच्या बाबत ऐकायला मिळतं की, आणि मग कुठेतरी एक वाईट घटना वाटते की आमच्या मुलांना किंवा मुलीनं आत्महत्या केली. अरे ह्याच्यासाठी नाही पाठवलं रे तुम्हाला. एखादी मुलगी इथं येऊन प्रयत्न करते, नाही झालं म्हणून आत्महत्या करते. एखादा मुलगा इथं येतो आणि काही झालं नाही म्हणून आत्महत्या, ह्याच्यासाठी आई वडिलांनी नाही पाठवलं. पोटाला चिमटा याच्यासाठी नाही काढला त्यांनी, लक्षात घ्या. नाही झालं तर नाही झालं, तर ते एक अल्टिमेट एम असतं, सगळ्याचं नशिबी नसतं, लक्षात घ्या. सगळ्याचं नशिबी नसतं. काय व्हायचं तिथं ठरलेलं आहे, प्रयत्न आपण करत राहायचो. पण ते मिळालं नाही म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण एक लक्षात घ्या, जी मुलं आता होऊन गेली त्यांचा आदर्श तुमच्याकडे समोर ठेवा. आणि जे आता आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावं की पुण्यातून आपल्याला घेऊन काय जायचं आहे. अनेक चांगल्या गोष्टी आहेत, अनेक प्रलोभनही पुण्यामध्ये असतात. काय करायचं ठरवा. आपण तो मोबाईल किती वेळ बघत बसायचा, काय बघायचं, अरे ते काय अनावश्यक बघून पोट धरणार आहे का. दुसरं पार्ट टाइम जॉब करावा, तास 2 हॉटेलमध्ये केलं तरी काय बिघडत नाही, लक्षात. अरे श्रम आज काय लक्षात, जागतिक श्रमदिन आहे, लक्षात घ्या. श्रमाला प्रतिष्ठा आहे. आमचं काय बिघडलं सांगा ना. आम्ही पेट्रोल पंपावर काम केलं, किराणा दुकानात काम केलं, आमचं बिघडलं कुठं सांगा ना. अरे आम्हाला समाज बघायला मिळालं, लक्षात घ्या. एक उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला, कसं शिकायला कसं मिळतं. मी 8वीला शाळेत असताना त्या शाळेच्या आजूबाजूला आठवडा बाजार भरायचा, देशमुख साहेब समनी सर, आठवड्याला बाजार भरायचा, बैलाचा बाजार. आम्ही प्रयत्न करून त्या सरपंचाकडून काम मिळवलं. काम काय, दाखले करायचं. 100 दाखले केले तर 2 रुपये मिळायचे. तर आम्ही ते काम मिळवलं होतं. 100 दाखले केल्यावर 2 रुपये, ते वसिल्यानं काम मिळवलं होतं. आता तुम्ही म्हणाल हे का सांगतोय, तर मग आमच्या एक लक्षात आलं की दाखला करायचो, मग तो दाखला घेणं देणं झालं की तो जनावराचं ते दावं जे आहे तो एक दुसऱ्याला द्यायचा, हे तुमचं आता झालं म्हणून, आणि देत असताना तो रडायचा. मग मला नाही कळलं की मग आम्हाला काय, आम्ही आता 8वीला असल्यामुळे आम्हाला काय तोचं तर कळलं. मग मी एकदा त्या एका ग्रस्ताला विचारलं, हो तुम्हीच विकला ना त्याला. म्हणलं हो विकलं. मग रडतं का. अरे नाही, आम्हाला ही गाय विकायची नव्हती, पण घरात मुलगी आली होती बाळणपणाला आणि तिला ते काहीतरी बोळवण करायचे, काकणचोळी करायचे, आणि म्हणून आम्हाला ती गाय विकावी लागली. म्हणजे हे जे काही सामाजिक प्रश्न आहेत ना, हे आम्हाला त्यावेळेला कळले. म्हणजे नुसता दाखला फाडणं नव्हतं ते काय होतं, एक माणूस दुसऱ्या घरी जाणं, म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जनावर दुसऱ्या घरी जाणं म्हणजे माणूस दुसऱ्या घरी जाणं, हे होतं. हे आम्हाला त्यावेळेला कळलं, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला बाकीच्या गोष्टी अशा कधी आयुष्यात घडल्या नाही, लक्षात घ्या. काही वेळेला असं व्हायचं की 100चा बैल 125 रुपयाला विकला तर एखादा शेतकरी आम्हाला 4 आणे द्यायचा, तो चहा चिवडा कर म्हणून, म्हणजे तो खुशीत असायचा.
म्हणजे स्वतःहून हे केलं यायचा. म्हणजे त्याला तो काय द्यायचा आम्हाला, तर तू शिकतोयस ना, म्हणलं हो शिकतोय, मग हे 4 आणे घे. पण हे माणसं किती मोठे होते लक्षात घ्या, सामाजिक प्रश्न किती मोठे होते लक्षात घ्या. लोकांचे शेत गिरवी ठेवावी लागायची लग्नासाठी वगैरे, लग्नात कर्ज काढायचे आणि 1000 रुपये काढले तर त्याला व्याज 5 रुपये, 5 रुपये शेकडा महिन्याला, म्हणजे 12 पंचे 60, 100 रुपयाला 60 रुपये व्याज. म्हणजे त्याचं शेत कधी सुटायचंच नाही. म्हणजे ते गेलं, मुलीच्या लग्नामध्ये शेत गेलं, काय 2 एकर असेल 5 एकर. हे प्रश्न आम्ही त्यावेळेला बारकाईने बघितले, आयुष्यात हे लक्षात ठेवलं. तुम्हाला हे तपशिलाने एवढं काय सांगितलं की नुसतं शिक्षण हे नाही आहे लक्षात घ्या. आपण BA झालो, BCom झालो, BSc झालो किंवा अजून पुढे काहीतरी झालो वगैरे, हे मागचे दोर कापले जातात कामाने लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये इथपर्यंत येण्यासाठी अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लागलेले असतात. ते हातभार कुणाचे आहेत, ते भले हयात नसतील तर त्यांच्या लोकांना मदत करा. दुसरे कोणी असतील, तुम्हाला ज्यांना ज्यांना काही मदत करता येईल त्या आयुष्यात करा. माणूस किती मोठा झाला हे कशावरनं ओळखायचं लक्षात घ्या, तर तुम्ही आयुष्यामध्ये किती लोकांना उभं केलं हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि हे जर तुम्ही करू शकलात तर त्याचा एक आनंद असतो लक्षात घ्या. आता म्हणून मगाशी मी काय म्हणलं तुम्हाला की किती अधिकारी मोठा असला आणि त्याला जर इतरांना मदत कागद कसा वाचायचा, म्हणजे आडवा का उभा, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ते तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे कागदातला माणूस वाचायला शिका लक्षात घ्या. मी कागदातला माणूस वाचायचा प्रयत्न केला, मी शक्यतो जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला आणि संस्थेनेही मला करू दिलं. आणि शेवटी सबनीस सरांनी सांगितलं तसं की मिसेस जाधवांनी त्याला साथ दिली, मदत केली असंच मी म्हणेन. कारण मी सकाळी 7ला बाहेर पडायचो आणि रात्री 9ला जायचो आणि दुसऱ्या दिवशी 6ला उठून जायचो आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फक्त दुपारनं घरी असायचो. एरवी मला कधी आठवत नाही मी घरी असलेलं वगैरे. हे सगळं बारीक सारीक काम मी करायचो ते लक्षात. आणि एक आनंद आहे, निर्मितीचा एक आनंद असतो. हे मी केलं का नाही, मला करू दिलं म्हणून मी केलं. माझे प्राध्यापक प्राध्यापिका तर ह्या सगळ्या लोकांनी करू दिलं. आज आमचं ज्युनियर कॉलेज पुढं चांगल्या पद्धतीनं उभं केलं. आज या ठिकाणी त्या डॉक्टर मिसेस गायकवाड आलेल्या आहेत, त्यांनी किंवा मिसेस सेनई आहेत किंवा सेनई आहेत. आमचं हे वृत्तपत्र विभाग जो आहे तो अनेक मुलं आमच्याकडे फुकट शिकून गेली लक्षात घ्या. 25 रुपये 50 रुपये फी, बाकीच्या फी 2-2 लाख रुपये फी आहे. आणि आमची ही मुलं प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस खूप मोठ्या पदावर आहेत लक्षात, खूप मोठ्या पदावर आहेत. आणि ते काय म्हणतात, आम्ही या संस्थेमुळं, आम्ही या जाधव सरांच्यामुळं आम्हाला हे फुकट शिक्षण दिलं म्हणून येतो. हे करू शकलो आपण. तर मी हे केलं असं नाही, संस्थेने करू दिलं. प्राध्यापक प्राध्यापिकेतर, माझं घर, ह्या सगळ्यांनी मदत केली म्हणून काहीतरी हातून घडलं. हे ईश्वरी देण असते, हातून सगळ्यांच्या होत नाही. माणसं मोठी होतात, कुटुंब मोठी होतात, पण आपण इतरांना मोठं करणं, इतरांचं आयुष्य घडवणं, त्याच्यासाठी परमेश्वराची एक कृपा असणं हे महत्त्वाचं असते. माझ्या बाबतीत तुमच्या रूपानं आशीर्वाद मिळाले म्हणा, आईवडिलांचे आशीर्वाद, परमेश्वर कृपा, या सगळ्यामुळं मी काही करू शकलो. याचं श्रेय मी तुम्हा सगळ्यांना देतो. आणि ह्याचा आधारवड तुम्ही काही लिहिला, याच्यात तुम्ही जे काही तुम्ही भावना व्यक्त केल्या, त्या भावना तुमच्या हृदयातल्या आहेत, मनातल्या आहेत. तो लेख कसा आहे, साहित्यिकदृष्ट्या कसा आहे महत्त्वाचा नाही. महत्त्व आहे की अजून गेल्या 25 वर्षांमध्ये तुमच्या स्मरणामध्ये, तुमच्या आठवणीमध्ये मी आहे. याच्यासारखं थोर भाग्य नाही. मी या संदर्भामध्ये आनंद व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो.